अरे क्या बात है, भवानी झाली. कसं काय तुझा घेऊन घे सर, तू भी क्या याद करेगा. अरे तरी चांगलं काय, जरा मागे सरकून बसा ना. हाय ना एवढी जागा, जा ना. 2 चाय ठेव. अण्णा आपण जाऊन बाजूला बसूयात. अरे बस रे, आपलंच घर आहे, मालक आहे, खेळ तू. अरे भाऊ खेळाकडे लक्ष दे रे, तू खेळा गेलस ना. खेळ खेळ कन्हैया का लाजता यमुना जड़ी खेळ खेळ कन्हैया काय बच्चो खाओ जगलो नाचता. आजच मी नवा काढिला किती हसन नेसायला, किती हसन नेसायला यमुना जणी खेळ नाचता. आजच मी. अहो काय करताय काय? सुनबाई अगं तू उशिरा उठते बघ, मी मस्त आला टाकून चहा पत्ती टाकून छान सगळ्यांसाठी चहा तयार केलाय, मस्त प्यायचा. अहो एवढी चाय 15 दिवस पुरेल ती. साखरेच्या आणि चहापावडरची वाट लावलीत ना. तुम्हाला काय बोलून उपयोगच नाही. अंधाराला पण घरभर घालतात. अण्णा माझं टावेल घेतलात तुम्ही. अरे तुझं टावेल आहे, अरे बापरे, हे घे. हट, मेली पायाखालीच मरत असतात. हॅलो डार्लिंग. जा तिकडे. अरे काय काय आलं, पागल झाली आहेस काय? होय, मीच पागल झाली आहे, येड लागलाय मला. अगं काय झालंय तरी काय, सांगितल्याशिवाय मला कसं काय कळेल. तुझ्या त्या बापाने अण्णाने ना वीट आणली आहे मला, म्हणून माझं डोकं फिरलंय. अण्णा त्यांनी काय केलं? काय नाही केलं विचार. दिवसभर त्या 10 मित्रांना घेऊन पत्ते खेळत बसतात आणि चकाटे पिटत बसतात आणि 10 वेळा चहा हवा असतो. सारखं आपलं सुनबाई चहा दे 10 वेळा लागतो.
अगं मागितली म्हणून काय आलं, द्यायची ना. सामान तर तेच भरतात ना. हो, दिवसभर मला काहीच काम नसतं ना. तुम्ही जाऊन गायला आणि मी मिळते त्यांना ताब्यात. मग आता काय नोकरी सोडून घरात बसू? तुमचंच तेवढं बघा, आमचं काही भविष्य नाहीये ना. लग्नाच्या आधी तू शिक हा डारली, आता मला साधं बिये होता येत नाहीये तुमच्या भानकडीत. जास्त ना नाटकं करू नकोस. बघतो मी काहीतरी. हिला ना सगळा मूडच घालवला. खाली ठेवा ती बाटली. काय झालं? थांब ना जरा, बसू दे तरी. कसं आहे, आश्रम बघून आलोय. चांगला आश्रम आहे. बघितलं, फिरलो वगैरे. तिकडचं वातावरण पण चांगलं आहे. तिथे म्हणजे 100-150 लोक आहेत तिथे आणि त्यांच्यावर बोलायला चालायला सगळे असणार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 24 तास डॉक्टर आहेत तिथे आणि त्यांना खेळायला वगैरे सगळ्या सुखसोयी आहेत. 2 टाइम जेवण आणि काय फक्त एवढंच की महिन्याला 11,000 भरावे लागणार. 11,000? मग मजाच होणार म्हाताऱ्याची. अगं आधी आपण देऊ, नंतर त्यांच्या पेन्शन मधून जातील. नक्की ठरलं ना? पलटी नाही ना मारणार? नाही का बाई, आता काय लिहून देऊ का? केव्हा बोलताय त्यांच्याशी? वातावरण बघून बोलतो 1-2 दिवसात. अण्णा गेलेत कुठे? गेल्या टिट्यावर मटण आणायला. सांती कर तळम करशी तळम करशी तळम पंढरीशी जाईक वेळ तरी तू पंढरीशी जाईक वेळ तरी तू पंढरीशी जाईक वेळ करशी तळम करशी तळम अरे पंढरीशी काय आज तयारी करून वगैरे कुठे चाललात? कुठे? अरे आज दिवस खूप चांगला आहे. बस ये राजू, बस 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 बस. बरं झालं आलास तो. अण्णा, हा मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय म्हणतोस? अरे मला पण तुला काहीतरी सांगायचंय. तुम्हाला सांगायचंय? हो. सांगा ना मग. तू सांगतोस की मी सांगू पहिला? नाही तुम्ही बोला ना. काय असं म्हणतो? बरं ठीक आहे, चल मी तुला सांगतो. आधी एक कटकट बंद करूया. नाही हे कटकटच आता ती.
अरे राजू, बरेच दिवस तुला मी सांगेन म्हणतो बाळा. अरे तुला माहिती आहे माझ्यासारखे ह्या आपल्या गावामध्ये खूप लोक आहेत रे. खूप त्रास असतो त्यांना. कोणाची मुलं बाहेरगावी आहेत, कोणाला मुलंच नाही आहेत रे, कोणाची बायको गेली आहे. असे माझ्यासारखे म्हातारे या गावामध्ये मी बघतो ना, खूप वाईट वाटतं रे. यांना कोणीतरी आधार दिला पाहिजे. एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणायचं म्हटल्यानंतर एखाद्या वृद्धाश्रमामध्येच ते शक्य आहे, नाही का तुला वाटतं? अरे आपण आजपर्यंत सुखाने जगलो रे. आता आपण लोकांसाठी काहीतरी करूया. मी एक ठरवलंय, आपलं हे घर आहे ना त्याचाच वृद्धाश्रम बनवायचा. आपलं हे घर आहे ना त्याचाच वृद्धाश्रम बनवायचा. सगळ्या ह्या लोकांना एकत्र आणून त्यांचं पण आयुष्य आनंदी होऊ देत ना. काय वाटतं तुला? म्हणजे काय होईल माहिती का? त्यांना माझा आधार मिळेल, मला त्यांचा आधार मिळेल रे. अण्णा या 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 घरात अहो म्हणजे त्या सगळ्या म्हाताऱ्यांना तुम्ही इथे आणून ठेवणार आणि मग अण्णा आमचं काय? अरे आमचं काय? अरे एवढूच होतच तुला मोठा केला, खांद्यावर घेतला त्यावेळेस तू मुजायचास रे. याचा किड्यासारखा होतास. तुझी आई गेली तेव्हा तुला लहानाचा मोठा केला, शिकवला, सवरला. लाखभर रुपयाची नोकरी आहे मेल्या तुला, असा घाबरतोस? बायको शिकलेली आहे, जा कुठेतरी मस्त राहायचं रे, तेचाच राहायचं बाळा. पण 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 अण्णा अहो घराचं काय? अरे घराचं काय कोण बदलास? मस्त एकदम एक्सप्रेस. या घरात कसं राहायचंस तसा घरात राहायचं. 10 लाख रुपये देतोय मी तुला. काय बोलतोस? बरं ते जाऊ दे. अरे तू काहीतरी सांगणार होतास मला, तुझं काय ते बोल. अरे बोल बोल. अण्णा अण्णा असं करू नका हो तुम्ही. बरं राजू, बाकी आपण विषय नंतर बोलू. मला जरा बाहेर जायचंय. आपण आता हो मारा, चला आता बॅगा भरा. हॅलो भाऊ काका, भाऊ काका. हॅलो, कल्पना बोल. अण्णा आम्हाला घर सोडून जायला सांगतात. काय? ते घराचं वृद्धाश्रम करतात. वृद्धाश्रम. तुम्ही लवकर या. अरे काय येडा झालाय की काय तो? डोकं फिरलाय? ताबडतोब या तुम्ही. अगं हो बाबा, मी बाहेर आहे थोडा. येतो म्हटलं ना, रिक्षा करून येतो, लवकरात लवकर पोचतो. तुम्ही काही करू नका, मी बोलतो त्याच्याशी. बर. अरे अण्णाचं काय डोकं फिरलाय की काय? काही डोक्यात विचार घेतो. काय चाललंय बाबा? अरे ये भाऊ, ये ये ये. अरे काय नाही रे, हे काय आपले ही मुलंच नाही का झालं म्हणजे. अण्णा, अरे काय तुझं डोकं फिरलंय की काय? पोरांना काय घराच्या बाहेर काढतोयस की काय? कळलं असं मला. अरे बातमी एवढ्या लवकर गावभर पण पसरली. अण्णा भंकस करू नकोस. काय मी ऐकतोय ते खरं आहे का? हो खरं आहे ते. अरे तू आमच्यातला शहाणा ना मनुष्य, तुला शिकवण्याची काय गरज आहे का? अरे काय भाऊ, तुला मी सांगतो काय भाऊ, आपण पोरांना वाढवतो रे, पण त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत नाही. हवं ते सगळं मिळतं त्यांना. अरे भाऊ, त्यांच्या पायाला माती लागू नये म्हणून आम्ही काळजी घेतो. तीच माती आमच्या तोंडात घालायला बघतात ती पोरं भाऊ. अरे ती पोरं आहेत, आपलीच पोरं आहेत, ती समजून घ्यायला पाहिजे. त्यांना पण जगराटी समजू दे. आटे साल का भाव क्या होता है समजने दो ना भाई. अरे म्हणून एवढी मोठी शिक्षा मुलांना देतात का? अरे येड्या, असं काय करेन का मी?
सुनबाई प्रेग्नेंट आहे, लवकरच आजोबा होणार आपण. काय अरे वा. थोडा 2 दिवस जरा एन्जॉय करूया रे. अरे जाऊन जाऊन जाणार कुठे, किती भरारी मारली तरी घरट्यातच येणार रे. असं आहे काय? अरे घाबरवून टाकलंस तू मला. मी पण जाऊन घरी जरा त्याला दम मारतो. अरे सोड ते, चल वस्तू कोण डाव टाकूया तर